नमस्कार सर. नमस्कार मॅडम. आज आपला ज्योतिषशास्त्री सराव परीक्षा क्लास चालू आहे आणि नेहमीच आपल्या कुबल मॅडम आपल्याला वेगळ्या वेगळ्या विषयांवरती बोलत असतात आणि आता तर त्या पत्रिका वाचन चालू केलेलं आहे. पत्रिकेचं विवेचन त्या सुंदरपणे आणि अभ्यासपूर्ण असतं आणि आपलाही संयुक्त सगळ्या विद्यार्थ्यांचा सहभाग असतो. तर मी माझ्याकडून आणि आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांकडून त्यांना शुभेच्छा देते आणि त्यांना विनंती करते की मॅडम तुम्ही आपल्या क्लासला सुरुवात करावी. पुन्हा एकदा सरांना नमस्कार आणि मॅडम तुम्हालाही नमस्कार. धन्यवाद. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. मॅडम सुरू करा, हरकत नाही. होय होय सर, करते. ओके, सगळ्यांना घ्यायचं आहे. हा हा हो सरोज मॅडम, हो तुम्ही हो बघाल ना घ्यायला, कारण हो मग मला हे हो करताना हो तिकडे नाही लक्ष देता हो येत. मॅडम तुम्ही नका हो डिस्टर्ब हो, होऊ. मी ओके ओके, घेईन. थँक्यू. हो, हो, हो. सर्वात प्रथम शिंदे मॅडमचं स्वागत, त्यांनी आपल्या सगळ्या क्लासचं स्वागत केलं. आणि मग आता आपल्या सरांचं स्वागत करूया आपण. हे पुन्हा पुन्हा मी तेच सांगते की अभिषेक ऍस्ट्रॉलॉजिकल अकॅडमीचे सर्वे सर्वा आपले ऋषितुल्य गुरुवर्य श्री दिलीप देवारे सरांना आपल्या सर्वांतर्फे सरांचं स्वागत आणि सरांना कोटी कोटी धन्यवाद आणि कोटी कोटी नमस्कार पण. आणि इथे उपस्थित सर्वांचे स्वागत, सर्वांना नमस्कार. जे उपस्थित नाही त्यांचं पण मी का स्वागत करते, कारण सगळे बरेच जण आपलं म्हणजे यायला जमलं नाही, युट्यूबचे प्रोग्राम बघत असतात छानपणे. तर आता आपण क्लासला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा मी हे सरांनी आज खूपच सुंदर हे शंकर बाप्पाचं चित्र लावलंय, तर ओम नमः शिवाय, जय श्रीराम, जय श्री कृष्ण. आता आपण सुरू करूया. सर, तुम्हाला हे काढायला लागेल, मला पत्रिका शेअर करायला लागेल ना? हॅलो सर. तर हा सर म्यूट आहेत वाटतं. आपण नाही, तसं नाही येणार ना बहुतेक, शेअर करता का येईल? नाही येणार. कारण परत काहीतरी गडबड झाली तर उगाच फोन करू का? हॅलो सर, विसरले वाटतं सर, हे काय ट्राय करते मी, थांबा, जाऊ द्या. एकदा प्रयत्न करा हो मॅडम. हो, हो तेच प्रयत्न करते, बहुतेक हं, होईल. नो नो, हो नाही ना. मेसेज करू का सरांना? एक मिनिट, मी फोनच करते ना, हा चालेल. फोनच करते मी. म्यूट. काढतायत, काढलं. हा बघा मॅडम, बघा. हो हो होय सर, झालं. काढले. हो हो, थँक्यू. तर बघा, ही एक सिव्हिल अभियंता म्हणजे सिव्हिल इंजिनियरची पत्रिका आहे. म्हणजे हे जन्म तारीख आहे 27 ऑक्टोबर 1969, दुपारी 2:12 जन्म आहे. जातक पुरुष आहे आणि जन्मस्थळ मुंबई आहे. तुम्ही ही तारीख लिहून घ्या, मग तुम्हाला पत्रिका आपोआपच निघेल. तरी मी लावतीये ह्याच्यानंतर D1. झालं का लिहून? लावू? हो मॅडम, हा, लावा. मॅडम लावा तुम्ही. लावते. ओके, थँक्यू. हे बघा, दिसते का नीट? बघा,
ही बघा, ही मकर लग्नाची पत्रिका आहे हा. आणि लग्नी मंगळ आहे. त्याच्यानंतर धनस्थानात कुंभेचा राहू आहे. पराक्रम स्थानात मीन रास आहे, पण तिथे एकही ग्रह नाहीये. चतुर्थ स्थानात शनी मेषेचा म्हणजे निचेचा शनी आहे. पंचम स्थानात वृषभेचा चंद्र तो उच्चीचा आहे. षष्ठ स्थानात मिथुन रास आहे, पण तिथे एकही ग्रह नाहीये. सप्तम स्थानात चंद्राची म्हणजे कर्क रास आहे, तिथे पण एकही ग्रह नाही. अष्टमात सिंहाचा केतू आहे. आणि लाभात शुक्र, बुध आणि गुरु हे कन्येचे आहेत. त्याच्यात गुरु आणि बुध हे वर्गोत्तमी आहेत. मंगळ सुद्धा इथे वर्गोत्तम आहे, ते नोट डाऊन करा तुम्ही. मग नंतर दशमात म्हणजे नीच राशीचा म्हणजे तुळेचा सूर्य आहे. त्याच्यानंतर भाग्यात वृश्चिक रास आहे, तिथे एकही ग्रह नाहीये. आणि व्ययात धनुरास आहे, आणि तिथे पण एकही ग्रह नाही. तर आता आपण हळूहळू ही म्हणजे पत्रिका आधी मी थोडस सांगते, मग आपण सगळे जसं सरोज मॅडम म्हणाल्या ना की आपण सगळे मिळूनच पत्रिका वाचणार आहोत, पण मी सुरुवातीला थोडस सांगते, मग आपण म्हणजे माझे काही राहून जाऊ शकतं ना, तर तुम्ही एकेकाने ज्याला जे वाटेल तसं फक्त एकेकाने बोला. पॅरलल बोलू नका, नाहीतर काय होतं ते रेकॉर्डिंग ऐकताना आपल्याला लक्षात येतं, मग ते नीट नाही होत. म्हणजे समजा आता माझ्या नंतर कोणाला बोलायचंय त्यांनी त्यांचा माईक उघडून बोलावं, पण आपलं झालं की माईक बंद करून ठेवा. तर आता हे मकर लग्न आहे, तर मग तुम्हाला साधारण सगळ्यांना आता 1 ते 12 लग्नांचं सगळं म्हणजे माहिती आहेत कसे आहेत. म्हणजे आता हे मकर म्हणजे याचा राशी स्वामीच कसा शनी आहे ना, त्यामुळे हे हे जातक कसे असतात, शिस्तप्रिय आहेत, मेहनती पण आहेत, व्यवहारिक पण आहे. कारण 2 6 10 म्हणजे पृथ्वी तत्वातलं लग्न आहे ना, त्याच्यामुळे व्यवहारिकपणा हा आलाच हा. आणि आता लग्नातच मंगळ आहे म्हणजे हा जातक कसा धाडशी पण. आणि हा लग्नात मंगळ शिवाय वर्गोत्तम आणि म्हणजे त्याच्या उच्च राशीत मंगळ. तर हा रुचक नावाचा एक पंचमहापुरुष योग इथं झालेला आहे. ते पण तुम्ही लक्षात ठेवा. आणि मग आता हा इथे तुम्ही म्हणाल की हा राहू म्हणजे ह्याचाच आहे, कसला, कुंभेचा. पण तो राहू पुष्कर नवमांशात पण आहे. म्हणजे तो काय म्हणजे धनाच्या साठी नाही, पण कौटुंबिक थोड्याशा काही कमी जास्त इथे होऊ शकतं, नाही असं काही नाही. आता तृतीय स्थानात कुठली रास आहे, मीन रास आहे. तर ही मीन रास, तर त्याचा स्वामी म्हणजे गुरु इथे वर्गोत्तमी झालाय. पण म्हणजे त्याची ही म्हणजे काही फारशी आवडती रास नाहीये कुठली ही कन्या. पण तो भाग्यात आहे म्हणून चांगला आहे. बुधाबरोबर आहे, शुक्र पण आहे तिथे, हे सगळे तिन्ही शुभ ग्रह इथं बसलेले आहेत. त्याच्यानंतर शनी. शनी हा कोण आहे, तर हा लग्नेश आहे. आणि लग्नेश चतुर्थ स्थानात निचेत. पण हे लक्षात ठेवा की म्हणजे ह्या लग्नेशाचा आणि मंगळाचा म्हणजे शनीचा आणि मंगळाचा म्हणजे ते एकमेकांच्या राशीत तर आहे, शिवाय त्यांच्या दृष्टी पण एकमेकांवर आहेत. आणि मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हणजे आपण हे लिहिलंय की हे जे जातक आहे ना हे सिव्हिल इंजिनियर आहेत. तर त्याच्यासाठी हे कॉम्बिनेशन तसं चांगलं चांगलं इन द सेन्स काय, की मंगळ भूमीचा कारक झाला बरोबर आहे. आणि हे इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे सिव्हिल साठी जे लागतं, तर ते शनीकडनं आपण बघू शकतो. शिवाय इकडे बुध पण आहे. म्हणजे बुध कसं ते गणिताचं मॅपिंग, इंजिनिअरिंग डिझाईन आपण म्हणतो ना, त्याच्यासाठी पण तो चांगला आहे. आणि इथे आता पंचमात ऋषभेचा चंद्र, तर तो तर उच्चीचाच झाला, तो पण चांगला आहे. आणि त्याचा स्वामी इकडे शुक्र, तो कुठं बसलाय, तर तो म्हणजे भाग्यात आहे हा. म्हणजे भाग्यात पण आहे. आणि तुम्ही म्हणाल की तो नीचेचा आहे, पण तिथे बुध आहे ना, म्हणजे कन्येचाच, आणि तो उच्चीचा झाला की नाही बुध. आणि मग त्यामुळं ह्या शुक्राचा नीचभंग राजयोग झालेला आहे. म्हणजे त्याचा नीचपणा तिथून निघून गेलेला आहे. पण मग मग अशा वेळेस काय होतं, इथे शनीची पण दृष्टी बघा, इथे दशमावर जाते म्हणजे सूर्यावर जाते. आणि तो सूर्य पण नीचेचा आहे. आणि तो सूर्य कोण आहे, तर अष्टमेश आहे. त्यामुळं तसं ह्या जातकाचं करिअर ओरिएंटेड आहे, तो चांगलं पण आहे नो डाऊट. पण यांना म्हणजे सुरुवातीला खूप संघर्ष मात्र करायला लागलेलाच आहे, असं आपण म्हणायला काही हरकत नाही. आता इथे या मंगळाची दृष्टी बघा, चतुर्थ स्थानावर येईल म्हणजे शनिवर येते बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरी दृष्टी सप्तम स्थानावर. मग सप्तम स्थानावर जरी सप्तमेश चंद्र उच्चीचा आहे, म्हणजे त्या ह्या जातकाचा लाईफ पार्टनर चांगला असेल, चंद्र म्हणजे आणि उच्चीचा झालाय ना, म्हणजे स्वभाव चांगला असेल, मन मिळावं असेल. पण ह्या
लग्नातल्या मंगळाची दृष्टी इथे सप्तम स्थानावर येते की नाही, तर त्यामुळं हा म्हणजे लाईफ पार्टनर ह्याचा थोडासा रागीट असू शकेल, खूप असं नाही, पण असं काही खूप डिस्प्यूट होईल किंवा असं नाही, पण रागीट असू शकतो कारण ती दृष्टी येते. त्याच्यानंतर आठवी दृष्टी इकडे अष्टम स्थानावर येते. तर मग इथे पण आपण अष्टम स्थानावरून काय बघू शकतो, इथे सिंहेचा केतू आहे ना, मग त्यामुळं म्हणजे सिंहाच्या बाबतीत म्हणजे पोटाचे विकार, शिवाय मंगळाची दृष्टी आहे तर मे बी ऑपरेटिव्ह म्हणजे ऑपरेशन पण करायला लागतील असं पण आपण म्हणू शकतो. आणि इथे भाग्यात गुरु बुध शुक्र हे तर तिन्ही पण चांगलेच म्हणजे शुभ ग्रह आलेले आहेत ना. आणि गुरु बुध युती पण चांगली आहे, जवळजवळ ती डॉट युतीत आहे बघा. हो, चित्रा दोन, दोघं पण चित्रा दोन मध्ये आहेत, म्हणजे त्यांचा नवमांश पण कन्या नवमांश चाललेला आहे. आता इथे सूर्य नीचेचा झाला आणि हा सूर्य अष्टमेश पण आहे. त्यामुळे आपण असं म्हणजे काय म्हणू शकतो की ह्या जातकाला म्हणजे काय म्हणायचं, त्याच्या करिअरसाठी संघर्ष मात्र खूप करायला लागलेलाच आहे. आणि आपल्याला सर नेहमी सांगतात बघा, 2, 6, 10 यामध्ये ग्रह असावेत, नो डाऊट, कारण म्हणजे आपल्याला सगळ्यांना पैसे हवेच असतात ना, म्हणजे पृथ्वी तत्व झालं ना हे 2, 6, 10. पण इथे ज्यावेळेस म्हणजे ग्रह असतात ना, तर ते जे जातक असतात ना ते खूप असं म्हणजे छोट्या वयापासूनच त्यांना असं काय म्हणायचं म्हणजे गरज म्हणा किंवा काय, म्हणजे त्यांना पैसे मिळवावेच लागतात, म्हणजे असं पण आपण म्हणू शकतो. आता आपण काय करूया, आणि इथे हा हा गुरु जो आहे ना, हा व्ययश पण आहे बरं का. बघा, व्ययात धनुरास आली आहे ना, व्ययश आहे. आणि हा बुध जो आहे ना, तर हा अष्टमेश पण आहे, म्हणजे अष्टमेश भाग्यात, आणि तो पण उच्चीचा झालेला आहे. आणि तो कोणाबरोबर आहे, तर पंचमेश शुक्राबरोबर आहे. म्हणजे हा बुध शुक्राचा पण आपण लक्ष्मी योग असं पण म्हणू शकतो. इथे आपण हर्षल नाही दाखवलं, पण इथे हर्षल आणि प्लुटो पण आहे. तर हा हर्षल इथे असल्यामुळे भाग्यात काय होईल की ह्या जातकाला ना म्हणजे असं फक्त सिव्हिल इंजिनिअरिंग नाही, म्हणजे अजून पण कुठल्या कुठल्या क्षेत्रात म्हणजे ज्ञान त्यांनी घेतलं असेल किंवा घेण्याची इच्छा असेल. इथे सिंहेचा केतू पण कसं म्हणजे हे अष्टम स्थान ना, आपण काल पुरुषाप्रमाणे इथे वृश्चिक रास पण धरू शकतो. तर इथे पण म्हणजे केतू आलाय म्हणून हा जातक असं गूढ विद्याचं पण त्याला म्हणजे असं एक अट्रॅक्शन असेल किंवा संशोधन करायला पण आवडत असेल. आता सूक्ष्मांश बघा तुम्ही, तर सूक्ष्मांश म्हणजे लग्नाला बघा धनिष्ठा 2, म्हणजे कन्याच म्हणजे नवमांशाला सौम्यांश आहे त्या म्हणजे नवमांशाचं नाव. आणि सूर्य हा स्वाती 2 म्हणजे मकर नवमांश आहे, पण तो धनांश आहे, म्हणजे तो जो सूक्ष्मांश आलाय तो. त्याच्यानंतर हा चंद्र जो आहे ना, तो कृत्तिका म्हणजे सूर्याच्या नक्षत्रात कृत्तिका 3 आणि कुंभ नवंशात उग्रांशात आहे. आपण असं पण म्हटलंच आहे ना, म्हणजे चंद्र थोडासा कसा तापट म्हणजे कृत्तिका नक्षत्रात आहे, शिवाय उग्रांश मध्ये आहे, म्हणून थोडासा तापट स्वभाव पण देऊ शकतो. हा मंगळ जो आहे ना, हा रवीच्या नक्षत्रात आहे, उत्तराषाढा 2 मध्ये, आणि तो पण म्हणजे मकर नवमांशात आहे. तर हे हे पापांश उग्रांश असे जरी आहे ना, पण हा जातक सिव्हिल इंजिनियर आहे ना, तर मला म्हणजे असं आपण सगळ्यांनीच चर्चा करूया नंतर. तर हा मंगळ म्हणजे रवीच्या नक्षत्रात आणि शनीच्या सूक्ष्मांशात, म्हणजे हे पण कॉम्बिनेशन ह्या म्हणजे त्याचं जे करिअर आहे ना त्याच्यासाठी उत्तम वाटते. आणि हा बुध आणि गुरु हे बघा अगदी डॉट युतीत आहेत, उत्तराषाढा 2 सॉरी चित्रा 2 आणि चित्रा 2, बुध आणि गुरु. आणि ते शिवाय आत्माकारक आणि अमात्यकारक पण आहेत, म्हणजे आत्माकारक अमात्यकारक एकत्र भाग्यात आणि कन्या राशीत म्हणजे पृथ्वी तत्वाच्या राशीत. मग हे पण कॉम्बिनेशन चांगलं आहे म्हणजे त्यांच्या शिक्षणाच्या वगैरे सगळ्या दृष्टी. तर तुम्ही असं म्हणाल की इथे कन्येचा गुरु म्हणजे समजा थोडासा त्याला ती काही आवडती रास नाहीये ना, तर तिथे पण मग काय होईल की भाग्य ह्या जातकाचं भाग्य म्हणजे उजळायला किंवा तो भाग्यात यायला थोडासा लेट होऊ शकतो, नो डाऊट. तसा पण लेट होणारच आहे, कारण शनी नीचेचा आहे, शनीची दृष्टी पण दशमावर आहे, आपण बघत आहोत ना. तर म्हणजे भाग्य व्हायला थोडा वेळ लागतोय, पण म्हणजे भाग्य होणार आणि झालेलं पण आहे, त्याच्याबद्दल काही वाद नाहीये. मग हा शुक्र जो आहे ना, तर हा म्हणजे हस्त म्हणजे चंद्राच्या नक्षत्रात आहे, हस्त 3 मध्ये, आणि पंडित अंश म्हणजे मिथुन नवंशात, तो पण चांगला आहे. शनी
अश्विनी 4 मध्ये म्हणजे धनवश कर्क नवमांशाला तो पण चांगला आहे. राहू पुष्कर नवमांशात आहे. पूर्वा भाद्रपदा 2 म्हणजे पूर्वा भाद्रपदा म्हणजे गुरुचं नक्षत्र झालं आणि म्हणजे भोग्यांश म्हणजे शुक्राच्या नवमांशात आला. हा केतू मात्र इथे केतूला थोडासा म्हणजे मिळालाय खरा. पूर्वा फाल्गुनी 4 म्हणजे मंगळ दरिद्रांश म्हणजे वृश्चिक नवमांश मिळालेला आहे. तर हे नवमांश पण तसे म्हणजे ठीक आहेत असं म्हणजे मला तरी वाटतंय. तर इथपर्यंत आता मी सांगितले. पुढे तुम्ही बघा आता हे दृष्टी मी मंगळाची सांगितली. शनीची पण इथे षष्टावर येते. त्याच्यानंतर 1 2 3 4 5 हे दशमावर पण येते आणि इथे मंगळावर पण येते आणि गुरुची पण इथं लग्नावर येते. त्याच्यानंतर तृतीय स्थानावर येते. म्हणजे मग ते इथे गुरु भाग्यात बसलेला आहे. त्याची दृष्टी पण स्वराशीवर म्हणजे ह्या जातकाचं कसं त्याच्या म्हणजे भावंड जे काय आहेत ना त्यांच्याशी संबंध चांगले पण असू शकतात असं. आणि मग चंद्रावर पण आली आणि मग हा चंद्र आणि गुरु म्हणजे हा गजकेशरी योग पण म्हणजे होऊ शकतो असं मला वाटतं इथे. तर आता पुढे तुम्ही एकेकाने माईक आपला आपला उघडा. एकेकाने बोलायला सुरुवात करा. आपलं बोलणं झालं की प्लीज माईक बंद करा. पॅरलल बोलायला नको. बोला. मॅडम माझ्या याच्यामध्ये धनुराशी येऊन राहिली लग्नामध्ये. तारीख काय आहे याची? तारीख 1 मिनिट परत लावू का नाही तर मी सांगते. हे बघा सांगा ना. 27/10/1969. हो बरोबर आहे. पण माझ्या जे आणि धनुराश मकर लग्नच येते. इतरांनी बघा मकरच येते. मकर लग्न येते नाही मॅडम, मकरच मकर येतंय लग्न मकरच येते. येतंय मॅडम मकर बरोबर आहे. लग्न मकर 28 आहे अंश मकर. आहे ना, ते अगदी 0 अंशावर किंवा असतं हा जर हा हा म्हटलं असतं थोड्याशा ना. पुढे मॅडम एकदा टायमिंग सांगा बरं परत. मॅडम टाइम काय आहे? एक एक मिनिट एकेकाने बोला. टाईम 2:12 2:12 PM. दुपारी हा हा म्हणजे दुपारी 14-12. 2:12 हो 14-12 टाका ना तुम्ही. हा हा ठीक आहे ठीक आहे. हा ओके तिथे ओके. मग मॅडम तुमचं काहीतरी हे झालं असेल. हा तेच तेच. प्लेस कुठला मॅडम? मुंबई. मुंबई येस. आलं लक्षात. हा ठीक आहे हा, ठीक. बोलू का मॅडम? ओके होय ओके. होय बोला. एकेकाने बोला. हा तुम्ही बोला. तुमचं झालं की माहिती. हा हा बोला. हे सगळं स्थिर म्हणजे पृथ्वी तत्व सगळं लोड झालेलं आहे ह्या पत्रिकेमध्ये. होय होय मंगळ आहे तो दिग्बली झालाय त्याच्यात मकर राशीमध्ये. सूर्य आणि शनी नीचेचे झालेत आणि चंद्र उच्चीच आहे होय. वृषभ राशीत. हं. त्यामुळं ही पत्रिका तशी उच्चच आहे. आणि बुध आणि बुध आणि शुक्राची युती असल्या कारणाने लक्ष्मी योग पण ह्याचा इथं झालेला आहे. आणि कर्म आणि भाग्य हे दोन्ही ग्रह भाग्यात बसलेले आहेत. त्यामुळे ही थोडी पत्रिका म्हणजे थोडी नाही चांगलीच पत्रिका आहे थोडीफार. होय छान. कापडिया मॅडम तुमचा हे काय व्हिडिओ बंद करा ना प्लीज. मॅडम नवमांशात सुद्धा मकरेचाच मंगळ आहे. होय हा आणि वर्गोत्तम झालाय ना मॅडम तो. होय होय वर्गोत्तम आहे. आणि कन्या नवमांशात आलाय ना. होय होय कन्या नवमांश. मग लग्नी बुध आहे बघा. हो गुरु आणि बुध ते पण हा, वर्गोत्तमी आहेत ना. हे काय इथे हे होय, होय. त्रिकोणचे दाखवले ना वर्गोत्तमी म्हणजे हो इथे हो वर्गोत्तम. इथे D1 मध्ये आहेत ना तसेच ते तिकडे जाणार मॅडम. आणि मग तुम्ही म्हणलात ना की ते सिव्हिल इंजिनियर आहेत पण त्यांना वेगवेगळे छंद पण म्हणजे छंद म्हणजे वेगळं पण आणखीन ते काही करू शकत अभ्यास. असतात. तर बुध आहे तर एखाद आणि लग्नी मंगळ आहे मकरेचा. त्यामुळे एखाद वेळ त्यांनी मॅनेजमेंटचं हे पण केलेलं असू शकेल ना. जनरली हे इंजिनियर लोक कसे पुढे DBM हा MBA म्हणा DBA म्हणा करतातच. पण असं मॅडम असू हे स्पोर्ट्स मध्ये पण असू शकतात. काय मंगळ मकर राशीत म्हणजे वर्गोत्तम झाल्यामुळं हा स्पोर्ट्स मध्ये पण असू शकतात हे. आवड असं म्हणा. पण ऍक्च्युअली हे सिव्हिल इंजिनियर BMC मध्ये एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत मॅडम. मॅडम नवमांश कुंडली लावा तर. लावू का मग ह्याच्यावर नाही हे कसे ह्याच्यावर बोलतायत ना म्हणून मी ठेवलेत. लावते. ओके ओके. हा कोण आहे ह्या मॅडम पलवल त्यांचं हे बंद करा ना कोणीतरी माईक.
एक मिनिट. मॅडम मेषेच्या शनीचं चतुर्थातल्या त्याचं काय सांगितलं? मग तो नीचेचा झाला ना मॅडम. नीचेचा जरी झाला ना, पण म्हणजे आपण हे जातक सिव्हिल इंजिनियर आहेत की नाही, तर इथून हे शनीची दृष्टी मंगळावर जाते, 10वी दृष्टी, बरोबर आहे. आणि मंगळाची चतुर्थ स्थानावर जाते आणि तो बरोबर. नीच राशीत आहे म्हणून काय होणार की म्हणजे त्यांना काय म्हणायचं, त्यांचं करिअर करायला संघर्ष, म्हणजे आधीपासून असं काही इझिली करिअर नाही होणार. झालं आहे नो डाऊट, पण संघर्ष तर होणार ना. कारण नीचेचा शनी, शिवाय इकडे सूर्य पण नीचेचाच आहे की नाही असं. आणि त्या हम्म. दोघांची दृष्टी पण एकमेकांवर आहे ना. आणि एकमेकांच्या केंद्रात येतात ना हा हे सगळेजण. म्हणजे आणि मंगळ लग्नात असला की फार लवकर कामाला लागतात हा लोक. लागतात. आणि ह्याच्यातला आहे ना, पृथ्वी तत्वातला ना मॅडम. पृथ्वी तत्वातला. हा. नाही, ह्यांना कसं हे शनीच्या नीचेच्या मंगळाचं ना, तर हा हम्म. शनी चतुर्थात पण आहे, म्हणजे घराच्या सौख्याच्या बाबतीत म्हणा हम्म. किंवा आईच्या बाबतीत पण असे असे पण काही प्रॉब्लेम्स आले असतील किंवा येऊ शकतात. दूर राहतील ते घरापासून तर घरा- ते दूर, आता नोकरीच्या निमित्ताने ऑब्विस. हा. मॅडम, आणि मॅडम शनी भावंडांचे चतुर्थात प्रॉब्लेम येऊ असल्यामुळं शकतात त्यांना जास्त करून. हळूहळू. शनी चतुर्थात असल्यामुळं त्यांना गव्हर्नमेंट जॉब लागलेला आहे. हा, त्याची सरांनी दृष्टी सांगितलं. आहे ना इकडे, हे बघा ना, ही षष्टावर दृष्टी पण येते ना मॅडम. हो. त्याची दृष्टी षष्ठावर येते ना, येते येते. हा. त्याच्यामुळे गव्हर्नमेंट जॉब असू शकतो. हम्म. आणि आणि लाभामध्ये शुक्राला पंडितांश आहे मॅडम, आणि शुक्र नवमांशामध्ये हा. दशम स्थानात आहे ना, त्याच्यामुळे ते सिव्हिल लाईनकडे, म्हणजे डिझाईन्स वगैरे, हो, म्हणजे हो. काय असं असं असू शकतं ते. असू शकते ना. त्यांचं- आणि ते बुध हा, पण वर्गोत्तमी आणि हा. म्हणजे उच्चीचा झाला ना, तर ह्या हो लोकांना कसं, सिव्हिल वाल्यांना ते मॅपिंग, त्यांचं ते हो हो ड्रॉइंग ते तर लागतच ना. शिवाय इथे ड्रॉइंग हनुमान चांगलं बघा, असेल. हो त्यामुळं नाही, हा म्हणजे त्यांना ते काय म्हणायचं, अनुरूप झाले ते ग्रह असे. बरोबर आहे. लाभामधला नेपच्यून जो आहे वृश्चिक राशी मधला, हा. आणि त्याच्यावर दृष्टी नाही, शनीची नाही पण नाही, नाही नाही, गुरुची नाही, दृष्टी मंगळची, कोणाची कोणाचीच. होती मॅडम? हा. आणि या पत्रिकेत मॅडम 3 ग्रह वर्गोत्तम झालेत. मंगळ, बुध हो. आणि हम्म. गुरु, हे 3 गुरु. ग्रह वर्गोत्तम झालेत. हो. परत चंद्र हा उच्चीचा आहे, म्हणजे हो. वृषभ राशीत बसल्यामुळं उच्चीचा झालाय तो चंद्र. एक मिनिट. हम्म. हा, बोला, कोणाला बोलायचंय? तो उच्चीचा आणि पंचमेश भाग्यात गेलाय. आधी आपण वर बघितलं तर आपण असं म्हणू की कन्येचा शुक्र ना, तर त्यामुळे तो नीचेचा, पण तो त्याचा नीचभंग पण झालाय. मग नीचभंग राजयोगात पण काय होतं की असं एकदम इझिली नाही ना, म्हणजे काही मिळत. आधी तुम्हाला थोडस कष्ट हे करायलाच लागतात ना, मग नंतर असं तुम्ही काय म्हणायचं ह्याच्यात येता, भाग्य साथ द्यायला सुरुवात करते. लग्नेश शनी आहे ना मॅडम, त्याच्यामुळे हा, कष्ट तर असणारच, तर आहेच तेच. नाही का? आणि मकर शनी, लग्न असले, मकर लग्नाला तर हा कायम आहेच कष्ट आहे, असणार. शनीच म्हटल्यावर. पण बाकीचं हो सगळं, आणि शिवाय हे ह्यांचा केंद्रयोग आहे, एकमेकांची दृष्टी पण आहे, म्हणजे हे सिव्हिल साठी उत्तम आहे, नो डाऊट. पण हो, उत्तम त्याच्या आहे. हो इतर आयुष्यात त्यांना संघर्ष हा आहेच आहे. आपल्याला सरांनी ते पण शिकवलंय ना की तुम्ही लग्नेश बघा, राशी स्वामी बघा. मग हा लग्नेश शनी आहे, आणि तो कक्षेच्या पलीकडचा झाला की नाही, आणि तो केंद्रात येऊन बसलाय, शिवाय तो नीच राशीत आलाय, शिवाय चतुर्थात आहे. म्हणजे ह्याचे तर परिणाम होणारच ना. हो बरोबर आहे. मॅडम D1 मध्ये हा, बोला बोला, कोण बोलत होतं? हॅलो, सरोज मॅडम? मॅडम, माझं नेट वीक असल्यामुळे मीच मगाशी बाहेर गेलेली, त्यामुळे आता अच्छा, पोहोच नाहीये मी. बर बर. नाही, ऐका ना, या. ह्यांना तुम्ही काय, कोणी हो यांना हे म्यूट ऑल नाही येत ना, आपलं आपलं उघडू शकतात ना? हो 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 हा, हो हो, आपलं आपलं उघडू शकतात ठीक ते. आहे, हो
ठीक आहे. हं, काय हरकत नाही, हं. मला तेच विचारायचं. म्यूट ऑल नाही केले, म्यूट नको ऑल नाही केले. न्यूट्रल नकोच. त्यांचं माझं हं. काय म्हणणं आहे, प्रत्येकाने बोलायचं, आपला आपला माईक सांभाळायचा, बंद करायचं. म्हणजे हो, ते बरोबर आहे. पॅरलल बोलणं झालं ना, तर तुम्ही ज्यावेळेस रेकॉर्डिंग ऐकाल बघा, तुम्हाला हँड रेज केलं ना हा. तर बरं पडेल, म्हणजे नाही, किंवा एकेकाने ऍड्रेस बोललं पण तर गरज खरंच नाही बरं ना. पडेल. एकाला बोलायचं, आता तुम्हाला बोलायचं, तुम्ही बोला, मग तुमचा माईक हो, बंद हो. करायचं. नाही तर मग ते बरोबर आहे. रेकॉर्डिंग हो, खराब होईल आणि तुम्हालाच काही मग नीट ऐकू येणार नाही. कळलं. हो. ते कोण सर बोलत होते ना आता? हा, राजेश पांड्या. मॅडम हा, बोला. मॅडम हा D1 मध्ये 4th हाऊस मध्ये शनी आहे नीच. हा, बोला ना. सर फक्त तुमचा नेट आवाज मी येत फक्त नाहीये. बघायची. बोला. नेट फ्लक्च्युएट होत असेल. होत असेल. हा, दुसऱ्यांना कोणाला काय बोलायचं तर बोला. हा, बोलू का? होय, बोला बोला. हा, हो, म्हणजे मकर लग्न आहे हम्म. आणि तो शनी हा, म्हणजे मंगळाचा, आणि मंगळ आहे तो तिथे, म्हणजे तिथे मुळात अन्योन्य योग हो, 1 आणि 4चा झालेला आहे. म्हणजे येस, एकमेकांना ते पूरक ठरलेले आहेत, हो, की कशासाठी, तर सिव्हिलसाठी. हा, आणि परत मंगळ आहे म्हणजे गणित आहेच तिथे, त्यामुळे गणिताचाही त्यांना भाग आहेच ना सिव्हिलला, सगळं कॅल्क्युलेशन करणं किंवा ते जे काय आहे, आणि त्यातून त्यांना परत सिव्हिलला नकाशे काढणं किंवा जे काही आहे त्याच्यासाठी शुक्र पण चांगला पाहिजे ना, म्हणजे शुक्र. तो पण हा, हा, तर तिथेही म्हणजे पंचमेश जो शुक्र आहे तो पण भाग्यात आहे, हम्म, आणि तोही बुधाबरोबर आहे, गुरु बरोबर आहे. त्यामुळे हे तिन्ही ग्रह पण पूरकच ठरलेले आहेत. आणि मंगळ जरी असेल पापांशात किंवा चंद्र उग्रांशात असला, हम्म, तरी त्यांना हार्ड वर्क आणि काय असतं की ह्या लोकांना म्हणजे तिथे काम करायला लागतं ना, हो, तिथे बऱ्यापैकी हे कामगार वर्ग असतात, आणि तिथे त्यांना आपली सभ्य भाषा वापरून उपयोग होत नाही. त्यामुळे त्यांना ते थोडंसं कठोर वागून, कठोर हे करूनच काम करून घ्यावं लागतं. त्यामुळे त्यांची भाषा पण थोडीशी ती कठोर असतेच पाणीच्या अशा जागेवर लोकांची. हा, राहून बसलाच आहे ना मॅडम, तो काय हो हो, असं छान तेच बोलला. त्यामुळे तोही तिथे उपयोगाचाच आहे त्यांना, बोलण्यासाठी आणि करण्यासाठी. फक्त त्रासदायक इथे थोडासा केतूचा आहे, हम्म, की केतू अष्टमात आहे तिथे कधी ना कधीतरी थोडस, आणि हम्म, तो दरिद्रांशात आहे, होय, त्यामुळे कुठेतरी या व्यवसायात सुद्धा फटके बसतात, नाही असं नाही, त्यामुळे कुठेतरी तो फटका देऊ शकतो. पण हम्म, बाकी ओव्हरऑल पत्रिका चांगली आहे. हो, आणि इथे दशा जर आपण पाहिल्या ना त्यांच्या, हम्म, की साधारण शिक्षण आपण म्हणतो की 20 वर्षापर्यंत काही त्यांची डिग्री हे होत नाही, पण सायन्स साइड वगैरे आहे तर हम्म, ती 20 वर्षापर्यंत मंगळाची आहे. म्हणजे तिथे त्यांनी सायन्स साइडला जाऊन, हो, आणि नंतर ऍक्च्युअल जे सुरू झालं त्यांचं हा, सिव्हिलचं शिक्षण, तर ते राहूच्याच महादशेत सुरू झालेलं आहे. होय, पण साधारण 24व्या वर्षी आपण म्हणतो 93 साली, तर हो, तिथे राहूमध्ये गुरुची आणि त्याच्यानंतर शनीची, हम्म, म्हणजे ह्या दोन्ही ज्या अंतर्दशा आहेत त्या सिव्हिल शिक्षणासाठी त्यांना हा, उपयोगी नक्कीच पडले असतील. हम्म, आणि मग नंतर तर आहेतच, म्हणजे चांगल्याच आहेत, कारण राहूची होऊन गेलेली आहे, त्याच्यानंतर गुरु शनी आणि पुढच्या बुधाच्या या महादशाच्या म्हटलं ना मॅडम, शिक्षणासाठी तसं नक्कीच उपयोग. हा शनी आहे ना, तो हो एक्झॅक्ट राजबिंदू आपण जे हो सर्वतोमुखी बघतो ना, आणि हो, तिथे 26व्या वर्षी तो राजबिंदू आहे. राजबिंदू आहे. हो 1995 म्हणजे राहू शनी झाला, आणि मग आता हो 53 वर्षी पण त्यांना काहीतरी म्हणजे मिळालंच असेल. त्यावेळेस हो हो 2022 ला गुरुच राहूची होती. हम्म, हो. हम्म, त्यामुळे त्या दशा पण उपयोगी पडलेल्या आहेत त्यांना. येस, आणि नवमाश कुंडली पण आहेच, म्हणजे व्यवस्थित आहे, कुठे म्हणजे असं नाही, फक्त त्रासदायक केतूस, कारण केतू परत नवमाश कुंडलीमध्ये वृश्चिकेत आहे ना, हो हो, वृश्चिक नवमाशी, कारण त्यामुळे दरिद्रांश आलाय. हम्म, तर तिथे केतूस थोडासा त्रासदायक त्यांना ठरणार आहे, गोचरीने जेव्हा हे होईल. आणि त्याच्यातही थोडीशी केतूची नंतर आलीच असेल ना, बुधानंतर आंतरदशा, येस, तिथे काही थोडासा त्यांना साईड बॅक चढ उतार झाले असतील, हम्म, पण बाकी चांगली आहे म्हणजे. हम्म. आणि आता शनीची महादशा चालली आहे ना. हो, आता शनीची महादशा चालू आहे. मॅडम मी एक विचारू का? कोणी पण सांगा, म्हणजे मॅडम, केतू हा जर दरिद्रांशामध्ये आला तर त्यांना आध्यात्मक हे नसते का? म्हणजे नाही, असं नाही म्हणता येणार ना नाही, मॅडम, कारण तो राज तसं नाही म्हणताय ना? आहे ना. हा, तो सिंहेत आहे. हा, आहे ना, सिंहस्थ हा आहे ना, हा, त्यामुळे अध्यात्मामध्ये मागे असेल असं नाही.
नाही, पण फारसं त्याच्यात हे नाही जात. ऐका ना, अष्टमात आहे ना आणि मंगळाची दृष्टी पण आहे आणि सिंहरास, आपण ह्याच्यावरून असं त्यांना काही पोटाचे विकार किंवा हाडांचे विकार किंवा डोळ्यांचं किंवा ऑपरेटिव्ह पण होऊ शकतं, कारण मंगळ दृष्टी पण आहे ना मंगळाची. आहे मंगळाची 8वी दृष्टी पण आहे. पण हे आपण नेहमी बघायचं काय की तो कुठल्या राशीत, मग ही सिंह 1-5-9 म्हणजे धार्मिक रास आहे ना, आणि त्याच्यातच केतू, तर ते उलट इथे त्यांना ते गूढ विद्या शिकायला किंवा संशोधन करायला तसा तो तिथे म्हणजे, आणि ते असू पण शकतात तसे म्हणजे असे. हो 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 तिकडे वळतील, हो, गूढशास्त्र म्हणा हा, किंवा काहीतरी हो. संशोधन अगदी आता करायला आपण कसं, मी अगदी. कसं माझं सगळं झालं आपोआप आले की नाही इकडे, तर तुम्ही सगळे आपण अजून एक हे करून. हा, बोला बोला मॅडम. मॅडम अजून एक मुद्दा सांगते. आपलं 4, 8, 12 म्हणजे मोक्ष त्रिकोण आहे. Yes, आणि yes. मोक्ष त्रिकोणात त्यांचे शनी आणि केतू आलेत, म्हणजे हो. अध्यात्माकडे त्यांचा कल केव्हा ना केव्हा हा येणारच, जरी Same. हो नक्कीच येणार. आणि आता हे आपलं तर सगळ्यांनी हे मुद्दे मांडले, तुम्ही पण मॅडम सांगितलं. मुळात मकर लग्न शनी आहेच आहे, हो. शनी मेषेचा आहे आणि मंगळ उच्चीचा, तो लग्नीच झालेला आहे. हम्म. लग्न पृथ्वी तत्वाचं आहे, चंद्र पृथ्वी तत्वाचं आहे. लग्न आपलं मकर वृत्तांतावर आहे. सूर्य जो आहे आता ऍक्च्युली सिव्हिलसाठी शनी मंगळ हे खूप गरजेचे आहेत. तर तो सगळे म्हणजे शनी आलाय मेष वृत्तांताच्या राशीमध्ये, म्हणजे केंद्रातल्या ज्या आपण ज्या प्रमुख राशी मानतो 1, 4, 7, 10, 7 तुळमध्ये सूर्य आलाय. आणि शनीची जिथे जिथे दृष्टी आहे, म्हणजे शनीची 3री दृष्टी 6ष्ठ स्थानावर आहे, शनीची लग्नावर आहे आणि शनीची दशमावर आहे. पुन्हा दशमातला सूर्य, म्हणून ते बीएमसी मध्ये आहेत. हा एक मुद्दा आहे. हे सगळं असून राजयोगी शुक्र जो मकर लग्नासाठी शुक्र राजयोगी असतो, तो राजयोगी शुक्र भाग्यात आहे. भाग्यात असून भाग्यशाबरोबर प्लस भाग्याचा कारक गुरु त्या भाग्यस्थानात आहे. हे सुद्धा पॉइंट मला महत्वाचे वाटतात, जे मी आता सांगते. आणि मॅडम 6ष्ठ स्थानात अष्टक वर्गाला जिथे जे शनीने दृष्टी टाकली, इथे ऍव्हरेज आहे, दशमाला 28 ऍव्हरेज आहे. पण लग्न 31 आहे आणि 6ष्ठ स्थान 31 आहे. तर हे मार्क्स पण चांगले आहेत. आणि लाभस्थानाला पण 32 आहेत बघा, आणि लाभस्थानाला कर्मस्थानाला 32 आहे, सप्तम स्थानाला 39 आहे, हायेस्ट मार्क सप्तम स्थानाला आहे कर्क राशी. आणि हा पॉइंट आहे. धनस्थानाला 33. हो बोला. तर हा हो बघा ना, हा जो लाभेश आहे ना, म्हणजे आपण धनयोग कसा बघतो, म्हणजे हो लाभेश हो हो आणि मॅडम. धनेश, हा म्हणजे धनातला शनी, ह्यांचा पण काही का होईना योग तर झालाय ना मंगळ आणि हो शनी, झालाय. हो तो पण चांगला आहे. आणि ते तो आपोआप पण अष्टक चांगला आहे, वर्गाने आपल्याला प्रूव्ह पण झाले, तिथे तो धनस्थानात पण झालाय. 33 मार्क आहे आणि लाभस्थानाला पण 32 आहे. बरोबर आहे. आणि जो शुक्र आहे, जो पंचमेश पण आहे आणि दशमेश पण आहे, होय होय तो होय. मुळात मिथुन नवमांशात गेलाय पंडितांशामध्ये. हो हो. म्हणजे हे जरी हे त्यांचे प्लस पॉइंट असेल, तरी एखादी व्यावसायिक कला जी असते ती सुद्धा हा त्यांच्या अंगी हा असणार. जसं तुम्ही पहिला मुद्दा मांडला की त्यांना अजून काही हे असतील, हा. तर व्यावसायिक कलेच्या माध्यमातून सुद्धा त्यांना इन्कम सोर्स हा. किंवा आता छंद म्हणा, तर ते कारण पंचमेश म्हणजे छंद पण, आणि पुन्हा पंचमात चंद्र आहे, त्यामुळे त्यांना त्या अवगत असतील वेगळ्या वेगळ्या कला. एखाद दुसरी, एकच असं नाही, हा. 2-3 असू शकतात. हो, बुध आहे ना तिथे शिवाय. हो हो हो. थँक्यू मॅडम. छान छान सांगितलं. मी बोलू जरा. होय, बोला मॅडम. ऍक्च्युली सगळ्यांनी बरेचसे मुद्दे मांडले, त्यामुळे तसा विशेष काही मुद्दा राहिलेला नाहीये. पण एकूण त्यांचं वय लक्षात घेता 69 सालचा जन्म आहे, ऑक्टोबरचा. होय. म्हणजे आता कदाचित पुढच्या वर्षी त्यांचं रिटायरमेंट असेल. शनीची महादशा चालू आहे. शनीचं गोचर आता पराक्रम स्थानातून आहे, म्हणजे शनीची 7वी दृष्टी शुक्र, बुध आणि गुरु याच्यावर आहे. शिवाय रवी आता तिकडे आहे, कुठे पराक्रम स्थानामध्ये रवीचं पण गोचर चालू आहे. मग अशी कोणीतरी म्हणालं की सिव्हिल इंजिनियर असल्यामुळे आणि मंगळ लग्नात असल्यामुळे त्यांची भाषा, म्हणजे मंगळ हा पापांशामध्ये आहे आणि उग्रांशामध्ये काहीतरी एक हे केला चंद्र. पण त्याच्यापेक्षाही महत्वाचं मला असं वाटतं की कुंभेमध्ये कुंभाची रास
जे सेकंड स्थान हे वाचास्थान आहे, तिथे राहूचं हेच आहे. त्यामुळे या व्यक्तीची भाषा थोडीशी रफटफ पण असणारच आहे. आणि गोचरीच्या दृष्टीने आता केतूवरून केतूचं भ्रमण चालू असल्यामुळे, राहूवरून राहूचं भ्रमण चालू असल्यामुळे, शनी 58 वर्षी रिटायरमेंट येत असल्यामुळे कदाचित 27च्या एंट्रीला जेव्हा शनीवरून शनी जाईल, शनीवर शनी येईल, तेव्हा समोर सूर्याची प्लेसमेंट असल्यामुळे त्यांच्या नोकरीमध्ये त्यांना रिटायरमेंटला सामोरं जावं लागेल. म्हणजे आता बाकीच्या सगळ्या गोष्टी त्यांनी उपभोगलेल्या आहेत. आता करंट त्यांची पत्रिका आपण लक्षात घेतली आणि शनीची महादशा लक्षात घेतली तर आता हा शेवटचा सेवेमधला उत्तरार्धाचा कालखंड हा त्यांना शनीच्या महादशेमुळे, आणि शनी हा धनांशातच आहे त्यामुळे आर्थिक दृष्ट्याचा काही प्रॉब्लेम नाहीये, पण हा एक इम्पॅक्ट तिथे दिसतोय. धन्यवाद मॅडम. थँक्यू. छान. म्हणजे मॅडम तुम्हाला हे पण म्हणायचंय ना की जर आता गोचरीचा शनी मीन राशीतनं चाललाय तर त्याची तिसरी दृष्टी चंद्रावर येणार आहे. म्हणजे होय, त्यांना त्यामुळे मानसिक त्रास असणारच आहे. कारण शेवटी निवृत्तीचं वय आल्यानंतर आता आपण ह्याच्यातून बाहेर येणार किंवा नेहमीच्या चौकटीतून बाहेर येणार. स्त्रिया ह्या रिलॅक्स असतात, पण पुरुष हे थोडेसे वेगळ्या मानसिक स्थितीत असतात. त्यामुळे त्यांना हा चंद्र आणि शनीची चंद्रावरची दृष्टी ही थोडीशी त्यांना मानसिक त्रास देऊ शकते. आणि राहूचं पण राहूवरून भ्रमण चालू आहे, त्यामुळे ते द्वितीय स्थान आहे कुटुंबाचं, अर्थाचं या दृष्टीने. आणि केतू पण आहे खाली, त्याच्यावरून पण केतूचं भ्रमण चालू आहे. तेव्हा आता थोडस शेवटच्या वेळेला कुठे बदली होऊ नये किंवा कोणताही प्रॉब्लेम निर्माण होऊ नये कारण तिसऱ्या राशीमध्ये म्हणजे षष्ठात गुरु आहे. त्यामुळे षष्ठातला गुरु हा काही वाईट नाहीये, चांगलाच आहे. कारण का कर्मस्थानावर त्याची दृष्टी आहे आता तरी, पण ती आता जून मध्ये जाईल आणि मग सूर्य गुरु कर्केत येईल तेव्हा पण त्याची मंगळावर दृष्टी आहे. त्यामुळे ती काही वाईट नाहीये, चांगलीच आहे. मॅडम नवमांशाचा चंद्र नेपच्यून मॅडम कन्या नवमांश मध्ये बुध पण आलाय ना, त्यामुळे तो हुशार आहे माणूस, आहे ना. चांगला वेळ करतोय तो. बुध चांगला आणि शुक्र पण वर्गोत्तम आहे. चांगलाच आहे. हो मॅडम. हा बोला. मॅडम, चंद्र हा राहू केतूच्या केंद्र योगात आहे, त्यामुळे पंचम स्थानाबद्दल काय त्यांना एवढी पॉझिटिव्ह फळं नसती मिळाली. म्हणजे कारण तो चंद्र हा सप्तमेश पण आहे, पण मार्केट पण आहे. म्हणजे संतती नाही असं नाही, आहेत संतती. संतती नाही, काहीतरी अडचणी. पंचमाच्या बाबतीत बरोबर आहे ना तुम्ही म्हणता तसं. म्हणजे थोड्याफार प्रॉब्लेम येऊ शकतातच, नाही असं काही नाही येणार. कारण तो पॉइंट बरोबर सांगितला की ते राहू आणि केतूच्या म्हणजे मध्ये तो चंद्र आहे ना. आणि ते कायमस्वरूपी तो केंद्र जातं, कारण केतू आणि राहू त्याच्या क्लच मध्ये आला चंद्र पूर्ण आलाय. पण गुरुची 9वी दृष्टी पण आहे ना, आपण ते आहे. पण म्हणजे मेजर शेअर्स किंवा घराच्या प्रॉपर्टी बद्दल किंवा मातेबद्दल असं काही, किंवा त्यांची क्रिएटिव्हिटी कुठेतरी कमी पडते किंवा त्यांची स्वतःची म्हणजे क्रिएटिव्हिटीला रेकग्निशन मिळू शकत नाही. येस हाच पॉइंट महत्वाचा आहे. बरोबर आहे की आपण कधी कधी कसं आपण खूप काम करतो पण आपल्याला क्रेडिट मिळत नाही किंवा ते मिळायला वेळ होऊ शकतो. हे बरोबर आहे. थँक्यू मॅडम. थँक्यू. बोला मॅडम. त्यालाच मी म्हणत होते, चंद्र नेपच्यून प्रतियोग आहे ना हा मागे त्याच्या आहे त्या सगळ्या. असं तुम्हाला पण हेच बोलायचं होतं का? असं म्हणजे ते वाटते त्या आता जे मुद्दे सांगितले त्याच्या बॅकग्राऊंडला चंद्र नेपच्यून प्रतियोग.
चंद्र नेपच्यून. मॅडम इथे द्वितीय स्थानात जो राहू आहे धनस्थानात आणि सध्या राहूचं गोचर पण तिथूनच चालू आहे. हो. तर आणि राहू भोग्यांशात आहे. तर म्हणजे आर्थिक दृष्ट्या तर त्यांना काही प्रॉब्लेम नसणार, पण काही कौटुंबिक सध्या प्रॉब्लेम होऊ असू शकतात का? शकतात ना मॅडम, कौटुंबिक कारण गुण पण मतभेद 32 म्हणा. गुण आहेत त्याचे, अष्टक वर्गात गुण पण चांगले आहेत, म्हणून मी विचारते. हो, नाही प्रॉब्लेम होऊ शकतो. राहू आणि पुष्कर नववंशात आहे, अष्टक वर्ग. पण राहू त्याचा म्हणजे आपण काय बघणार की ग्रह त्यांचा मेन गुण नाही सोडणार ना मॅडम. इथे म्हणजे काय म्हणायचं, सुबत्ता आली पण कुटुंबामध्ये समथिंग काही ना काही गडबड असू शकतेच, नो डाऊट. आणि सध्या राहूचंच गोचर तिथून चालू आहे, म्हणजे राहूवरून राहू त्यामुळे म्हणजे सध्या काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि राहू एकटा आहे त्यामुळे धन त्याच्या दृष्टीने काही प्रॉब्लेम नाहीये आर्थिक दृष्ट्या. दोघं एकटे आहेत ना राहू आणि केतू, त्यामुळे तिथे म्हणजे त्याच्या असं मुखात नाही काही कोणाची हे. इथे मंगळाचे आहे केतूच्या, म्हणजे ह्याच्यातच मुखातच म्हणावं लागेल ना, मंगळाची 8वी दृष्टी केतूवर आहे अष्टमात. आणि आता राहू बरोबर मंगळाचं प्रमाण पण तिथून चालू आहे सेकंड स्थानात. हो, अजून मंगळ बाहेर राहू नव्हतं आणि गेला. मंगळ प्लस असं. तिथली झळ तर त्यांना पोचणारच ना, कारण तो राहू मंगळ म्हणजे अंगारक पण म्हणतो ना आपण, तो काही होता नाहीये ना तसा. बोला वदिता मॅडम, तुम्ही काही बोला. आज माधुरी मॅडम नाही आल्या का? नाही दिसत आहे. आहेत मॅडम, होत्या आल्या होत्या त्या, असतील बोलतील मग त्या. तोपर्यंत इतरांना काय बोलायचं तर बोला. छान आहे, म्हणजे तशी पत्रिका पण चांगली आहे, संघर्ष पण आहे, नो डाऊट. शनी मंगळ संघर्ष तर देणारच, पण जातक पुढे पुढे पण गेलाय. मॅडम हे रवी शनी ऑपोजिशन पण स्ट्रगल दाखवतं ना? हो ना, हो ना. आणि शिवाय दोघं पण नीच राशीतले ना, शनी तुळेचा, सूर्य तुळेचा. सूर्याला दिग्बल तरी आहे ऍटलिस्ट, पण राहूला किती मार्क आहेत अष्टक वर्गात? कशाला? राहूला म्हणजे राहू जिथे बसलाय तिथे ना, 33 मार्क आहेत मॅडम तिथे. आणि तो राहू पुष्कर 33. ओके मॅडम, यांचं पृथ्वी तत्व पूर्ण म्हणजे भरलेलं आहे ग्रहांनी, त्यामुळे यांचा साईड बिझनेस पण असू शकतो, नो डाऊट. आणि ते म्हणजे सिव्हिल मध्ये साईड बिझनेस. हो, आणि ते सिव्हिल इंजिनियर असल्यामुळे आफ्टर रिटायर्ड म्हणजे सर नेहमी असं म्हणतात की ही माणसं पहिल्यांदा नोकरीमध्ये शिरतात, नोकरी करतात आणि नंतर धंद्यात उतरतात. तर सिव्हिल इंजिनियर असल्यामुळे ते नंतरही आफ्टर रिटायरमेंट सुद्धा काहीतरी साईड बिझनेस करू शकतात. ठीक आहे. इथे कारण मंगळाची मध्ये दृष्टी आहे ना असल्यामुळे मॅडम, रिअल एस्टेट वगैरे असं. मंगळाची चतुर्थ दृष्टी चतुर्थ स्थानावर स्वराशीवर पण आहे ना, म्हणजे असं. आणि हा एक्सपिरियन्स शिवाय म्हणजे ते तसे नाहीच बसत हे पृथ्वी तत्वातले. मी फार जरी नाही पण घरातल्यांच्या पत्रिका अभ्यासते ना, रिटायर व्हायच्या आधीच त्यांचं सगळं प्लॅनिंग प्लॉटिंग सगळं तयार असतं, काय करायचं काय नाही. मला जरी इन सर्व्हिस त्यांना काय करता येणार नाही, बीएमसी मध्ये असताना त्यांना साईड बिझनेस नाही करता येणार. असताना नाही. आता रिटायर व्हायला किती वेळ राहिला मॅडम? थोडाच राहिला. हो. आणि कन्येचा बुध आहे, बुध षष्टेश पण आहे, पुन्हा दशमेश. म्हणजे जरी व्यापार सगळं जरी म्हटलं तरी बुधाबरोबर शुक्र आणि गुरु आहेतच, त्यामुळे ते करणार, बसून नाही राहणार. आणि दीर्घवार आहे ना कन्या, त्यामुळे तिथे दोन्ही करू शकतात ना ते. म्हणजे त्यांचा बिझनेस चालू असणार, पण ते दुसरीकडे कोणाला तरी दिला असेल, दुसऱ्याच्या नावावर. आता रिटायर झाल्यावर ते करणार, तो बिझनेस हातात घेणार, असं पण होऊ शकतं. सप्तमेश चंद्र आहे, तो पण पंचमात आहे, उच्चेचा आहे, त्यामुळे जोडीदार किंवा भागीदार कोणीतरी असणार आहे आणि त्यांच्या नावावर त्यांचा व्यवसाय चालू पण असेल. ठीक आहे. चंद्र इथं ज्ञातिकारक ना, म्हणजे आपण ते रिलेटिव्ह असं म्हणतो.
आणि असे पण करतात मॅडम. मी म्हणजे मला हो स्वतःला आमच्यातल्या घरातल्यांनी विचारलं तर हो ते जरा खाजगी सांगू नाही शकत. काही नाही नाही, ते उत्तर पत्नीच्या व्हायचं नावावर म्हणून करतात असं ना. तुमच्या नावावर हो करून का? मी म्हटलं अजिबात नाही. मी अशा हो भानगडीत पडणारच नाही. मला जर नाही करायचं नाही. असतं तर मी माझी नोकरी कशाला सोडली असती एवढी हो चांगली. पण पत्नीच्या नावावर हो करणारे खूप लोक असतात. हो असतात हो, असतात. करतात करतात. हा, म्हणजे आणि ते फक्त नाही त्यांचं आणि नाव असतं, त्याला बाकी हे चंद्रा बघतात चा सया. उल्लेख केला ना म्हणून हं, मी म्हटलं हो तो हो दाराकारक आहे ना. दारा नाही हो सॉरी. हो त्यांचा असं असू शकेल ना. हा. आणि माणसं तर असतातच त्यांच्याकडे सगळी कामाला, फक्त काहीतरी त्यांच्याच व्यवसायातला पार्ट जो हम्म. काय एखादा असेल ना त्यांना, तो त्या व्यवसाय पत्नीच्या नावावर हो हो. किंवा हा एखादा जोडीदार घेऊन म्हणजे भागीदार घेऊन करू शकतात ही लोक. एक काय आणि मॅडम व्यापारी जास्त वृत्ती पण आहेच करतात. आहे. दोन दोन तीन तीन बिझनेस पण असतात माहिती की हो याला. हो हो हो. आणि बुधाच्याच आहेत ना, षष्टात हा, पण बुधाची रास आहे, भाग्यात त्याचीच बुधाची रास आहे, आणि त्याच्यात particularly बुध शुक्र गुरु सगळेच आहेत ना. पंचमेश आणि षष्टेश, तुमचा सप्तमेश तिथे आला परत, त्यामुळे असू शकतात. होय. हम्म. आणि कष्ट करण्याची तयारी आहे मंगळ आणि शनीमुळे. हो हो. हम्म. इथे कसं हा मंगळ शनी आपण ते बाकीचे ते विस्फोटक अमुक तमुक ते तर होणारच आहे नो डाऊट. पण हा मंगळाचा जो अग्रेसिव्हनेस म्हणजे घाई 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 प्रत्येक आणि हा शनीचा जो संथपणा किंवा संयमी हे दोघांचं कॉम्बिनेशन इथे तसं चांगलं झालं म्हणजे हो त्यांच्यासाठी. हो 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 हो. आणि परत दशमांश कुंडली काढली तर ती पण बुधाचीच, म्हणजे मिथुन राशीचीच येते. मग मी म्हणजे असं हो ते हो हो नवमांश मॅडम. आणि ते. हो हो बुध गुरु एकत्र असल्यामुळे बरोबर आहे कदाचित का? हो हा व्याजाने पण पैसे देत असतील. हा. हो. चंद्र बुध परत एकत्र आलेले आहेत, शुक्र नाही नाही, आहे. हं. लग्न कुंडलीमध्ये बुध गुरु हो एकत्र असल्यामुळे हो कदाचित हो हो व्याजाने पण पैसे देत हा असतील. हो इथे हो. येस. असू शकतं ना, असू शकतं. हम्म. आणि कन्यातले आहेत ना शिवाय. म्हणजे म्हणजे कन्यातलेच. कसं हो आहे, आणि नववंश पण कन्याचा आलाय म्हणजे ते अजून हो जास्त हं, हो कमी झालेत ना. आणि नवमांशी मध्ये पण प्रथम स्थानातच बुध गुरु बसले, त्यामुळे ते हो करत असतील तसं. हो. हे बघा कन्यात असलेच ना म्हणजे वर्गोत्तमी आहे. काय आहे मॅडम, शनीची दृष्टी लग्न स्थानावर असल्यामुळं ते असं फास्ट असं नसेल करत, थोडा शनी त्यांना मग तेच हे म्हणते करत असेल. संयम मंगळ संयम जरी हो. उतावळा असला, संयम ठेवून सगळं करायला सांगत असेल. म्हणून म्हटलं हे कॉम्बिनेशन इथे त्यांना उपयोगी पडतंय. म्हणजे ते जरी चांगलं नाही शनी मंगळ दृष्टी एकमेकांची त्यांना ते केंद्रात आहेत, पण ह्या सिव्हिल साठी म्हणजे हे हा नुसताच मंगळ इथे असता आणि शनीनी हे नसतं तर जरा त्यांचे हे पण चुकले असते ना. कारण मंगळ कसं निर्णय घेण्यात पण खूप असा आतताईपणा करतो ना. हो मॅडम. शनी त्याला कंट्रोल करतोय, चांगली गोष्ट. हो आणि आता शनीचीच महादशा चालू आहे ना, त्यामुळे ते हो सगळं कंट्रोलमध्येच करणार केलं तर. हो, परत गुरुची 5वी दृष्टी लग्नावर आहे. आहे शनी गुरु. आणि मॅडम, आणि बोला. वृश्चिक राशीत नेपच्यून असल्यामुळे ते एखाद्या वेळेस अध्यात्माकडे वळू शकतात, करू म्हणजे शकतात ना कारण ते आपण ज्योतिषशास्त्राकडं, गूढतत्वाकडं. काल अष्टम स्थानात धरतो ना समजा ती वृश्चिक रास तर तिथं पण आहे. तिथून पण होत आहे आणि इकडे पण D1 मध्ये म्हणजे अष्टमातच केतू आहे. ते पण हे दोन्ही पण एकमेकांना पूरक झाले ना. म्हणजे नेपच्यून काय असं वाईटच करेल सगळं असं नाही, इंट्युशन चांगलं देईल, गुढ गुढ ह्याचा अभ्यास करण्यासाठी पण चांगला.
बोला, अजून कोणाला काय बोलायचंय? मॅडम मी बोलू का? होय, बोला बोला. मी वाट बघत होते. मी विचारलं ना तुम्ही आहात का, मला म्हटलं सरोज मॅडम की आहेत म्हणून. मॅडम बोला बोला. हा नाही, नेटवर्क खूप फ्लक्च्युएट आहे ना. हा हा नमस्ते मॅडम. आता बऱ्याचदा एक मुद्दा मी इथे ऐकते की नाही का, आध्यात्मिक आध्यात्मिक असं हे चाललंय. तर म्हणजे एक मला असं वाटतं ठीक आहे, 4-8 बद्दल बोललं जातं ते तर आहे. पण आधी त्याच्याबद्दल बोलते की जेव्हा पृथ्वी तत्वाचं लग्न आणि पृथ्वी तत्वाची राशी येते आणि त्याचबरोबर गुरु पण चेक करायचा. आता हा चतुर्थ स्थानामध्ये हा मेषेचा शनी आहे. म्हणजे जरी चतुर्थ स्थानाचा विचार केला तर चतुर्थेश मंगळ आहे. सो हा विचार करायलाच हवा तिथे. त्याच्यानंतर हा इथे सिंहेचा केतू म्हणून हा एक फॅक्टर आहे. पण लग्न आणि चंद्र राशी हे दोन्हीही पृथ्वी तत्वाचे आणि एकतर त्यांची चंद्र राशी ही वृषभ राशी आहे. म्हणजे त्यांना इट्स अ व्हेरी मटेरियलिस्टिक असतात ते. आणि मकर रेचा जरी असला तरी ते सुद्धा पृथ्वी तत्वाचं. सो प्रॅक्टिकल अप्रोच खूप असतो. म्हणजे शनीची राशी जरी असली तरी मकर आणि कुंभ यांच्या तत्वामध्ये खूप फरक असतो. म्हणजे मकरेकडे जी प्रॅक्टिकलिटी असते ती कुंभेकडे नसते. कुंभ ही देण्याकडे असते आणि मकर जी राशी जी आहे ती मला जेवढं द्याल तेवढं कमीच असतं. एक तत्व माझ्यासाठी किती हवं, कारण पृथ्वी तत्वाचं ते तत्वच आहे ना, त्याच्यामुळे ती टेंडन्सी असते. शिवाय इथं असलेला गुरु जो आहे तर त्या बघा तुम्ही कन्या राशीमध्येच इथे बुध आहे. म्हणजे अजून तिथे बुध इथे स्वराशीचा तर झाला, शिवाय गुरु सुद्धा कन्येचाच आहे. सो त्यामुळे इथे ही टेंडन्सी खूप कमी होते. म्हणजे जरी त्यांनी प्रयत्न केला तरी फार जास्त त्या ह्याच्यामध्ये राहत नाही, कारण त्यांची वृत्तीच मेन बिझनेस आणि या सगळ्या गोष्टींकडेच असते. पैसे, बिझनेस या ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त ते इन्व्हॉल्व असतात. हा अर्थात आता मॅडम तुमचा आवाज येत मॅडमचा हो आवाज आवाज हे होतो, गेला. नेट फ्लक्च्युएट होत असेल. कारण ही वृत्ती आज तशी नेटचा नसतेच. प्रॉब्लेम आहे. हो. हॅलो, हा परत येतो? सांगा मॅडम, आवाज गेला होता तुमचा. तुम्ही खूप छान सांगताय. हा मला म्हणायचं होतं की त्यांचे दोन्ही पण ना पृथ्वी राशी आहे. म्हणजे एक तर वृषभ राशी आणि मकर लग्न आहे. सो शनीच्या 2 राशी ज्या असतात त्या दोन्हीचे जे तत्व आहेत, म्हणजे मकर हे पृथ्वी तत्व आहे आणि कुंभ राशी ही वायू तत्व आहे. तर या दोघींच्या या दोन्ही ह्याच्या टेंडन्सी फार वेगळी असते. मकरेच्या ह्याच्यामध्ये मॅक्सिमम हा बिझनेस ओरिएंटेड असतात, कारण ते बिझनेसमध्ये बघा जास्तीत जास्त मकरेचे लोक जास्तीत जास्त दिसतील तुम्हाला. वायू तत्वाची लोक एका वेगळ्या फील्डमध्ये असतात, ते रिसर्चमध्ये असतात किंवा आणखीन टीचिंगच्या काही ह्याच्या असतात, शास्त्रज्ञामध्ये असतात, अशा ह्याच्यामध्ये असतात. पण मकर राशीची लोक हे बिझनेसमध्ये दिसतात. असा इथे सिव्हिल इंजिनियर म्हणून याचा जो विचार केला आहे. आवाज येतोय ना? हो येतो येतो मॅडम, बोला आता येतोय. हा, आता सिव्हिलच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने जर विचार केला तर त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने हे तत्व खूपच उपयोगी पडत, कारण लग्नी पण तेच आहे 1-5-9 आणि पृथ्वी तत्व हे अतिशय लोडेड झालेलं आहे. 1-5-9 मध्ये देखील म्हणजे एक तर उच्चीचं मंगळ तर आहे, शिवाय पंचमात पण वृषभेचा चंद्र आहे आणि भाग्यामध्ये सुद्धा कन्या राशी आणि तिथं सुद्धा बुध सुद्धा तो उच्चीचा पण झालेला आहे, स्वराशीचा तर आहेच आहे. सो हे पॉझिटिव्ह फॅक्टर आहे. पंचम स्थान पण चंद्र उच्चीचा आहे, भाग्यस्थानामध्ये पण बुध. ह्या सगळ्या गोष्टी खूप पॉझिटिव्ह अँगलनी सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी मंगळाचा विचार हा आपण लँडसाठी पण करतो, टेक्निकल ह्याच्यासाठी पण करतो. त्याचबरोबर शनीचा विचार करायचा तर इथे शनीची मंगळावर, मंगळाची शनीवर ही कन्स्ट्रक्शनच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी त्या ह्यानी लँडच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी पॉझिटिव्ह ठरतो, कारण शनी म्हणजे कन्स्ट्रक्शनचा कारक आहे. शिवाय लग्नेश जो आहे तो शनी आणि तो चतुर्थात आहे. सो लँडच्या रिलेटेड त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने हा पॉझिटिव्हच ठरेल. त्याच्यानंतर इंजिनिअरिंगसाठी एक महत्वाचा आणखीन इथे फॅक्टर आहे की बुध सुद्धा तितकाच महत्वाचा आहे आणि तो इथे चांगलाच आहे, स्वराशीचा आहे, भाग्यात आहे, कारण तो मॅथ्स दाखवेल, तो अनालिटिकल स्किल पण दाखवेल. जसं मंगळ महत्वाचा मॅथ्सच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी, तसा हा बुध पण महत्वाचा आहे, तो अनालिटिकल स्किल पण दाखवतो आणि इंजिनिअरिंग फील्डमध्ये हे खूप इम्पॉर्टंट असतं. त्याचबरोबर हे PCMC मध्ये आहे तर त्याच्यामध्ये शनीची 3री दृष्टी 6ष्ठ स्थानावर तर
आहेच. शिवाय रवीवर सुद्धा आहे, दशमातच रवी आहे, या गोष्टी तर बोलतातच आहे त्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी. पण दशमेश शुक्र जो आहे तो बुधाबरोबर पण आहे. सो इथे अनालिटिकल स्किल अँड डिझायनिंग, ड्रॉइंग, आणि तो पंचमेश पण आहे. सो या कॉम्बिनेशननी त्यांचं ड्रॉइंग पण खूप छान असेल. आता त्यांना काहीतरी एक्स्ट्रा कला आहे अशाबद्दल पण तुम्ही सांगत होता. पंचमात चंद्र उच्चीचा आहेच, शिवाय तिथे शुक्राची राशी आहे, आणि हा पंचमेश शुक्र पुन्हा या बुधाला इथे कनेक्टेड झालाय. पंचमेश भाग्यात हे कॉम्बिनेशन पण छान आहे. तो स्वराशीच्या बुधाबरोबर आहे, गुरु बरोबर पण आहे. सो डेफिनेटली यांना अदर दॅन त्यांच्या वर्क रिलेटेड, त्या व्यतिरिक्त त्यांना निश्चितच काही स्किल असणारच आहे. आणि ती कलेच्या रिलेटेड जरी असली तरी इंटिरियर किंवा डिझायनिंग आणि ड्रॉइंग, आर्किटेक्चर ड्रॉइंग, या पॉइंट ऑफ व्ह्यूनी सुद्धा ते खूप चांगलं काम करत असतील. आता ही बिलॉंग्स टू म्हणजे गव्हर्नमेंट रिलेटेड त्याच्यामध्ये आहेच, तर एक्स्ट्रा गव्हर्नमेंट वर्क जे असतात, सो त्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी पण ते कामं घेतील. आता इथे सप्तम स्थान पार्टनरशिपच्या पण पॉइंट ऑफ व्ह्यूनी विचार केला तर मला वाटतं अष्टक वर्गामध्ये सगळ्यात चांगले मार्क्स त्यांना तिथे भेटले, 39 मार्क्स आहेत. सो डेफिनेटली त्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी पण त्यांना हा सप्तमेश चंद्र पंचमात असून तो उच्चीच आहे, तिथे अष्टक वर्गात मार्क्स पण चांगले, शिवाय उच्चीच्या मंगळाची बिझनेसच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी तसं जर विचार केला तर ती पण एक पॉझिटिव्हली त्यांना हेल्पफुल ठरेल. सो डेफिनेटली हे पुढे सुद्धा काम करत राहतील. कारण एकतर शनीची राशी आहे, म्हणजे मकर लग्न आहे, सो हे जातक काही गप्प बसणार नाही, आणि वृषभ राशी पण आहे. सो बिझनेसच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी ह्यांचं कामकाज जे आहे ते चालूच राहील. सो त्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी पत्रिका चांगली बोलते. आणि हा जो पंचमेश शुक्र जो आहे तो पंडित अंश मध्ये आहे, सो त्यांना त्या ड्रॉइंगच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी पण खूप चांगलं बेनिफिट होईल. कारण गव्हर्नमेंटमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगच्या याच्यामध्ये या रिलेटेडचे स्किल्स चांगल्या पद्धतीने जे असतात ते वरती चांगल्या पोस्टला जातातच. कारण गुरुची चंद्रावरची दृष्टी ही सुद्धा त्यांना पॉझिटिव्ह ठरेल. म्हणजे हा पण एक महत्वाचा भाग आहे. लग्नावर पण दृष्टी आहे, तृतीय स्थानावर दृष्टी आहे, आणि पंचमावर पण दृष्टी आहे. आता ही व्यक्ती जन्मता काही गोष्टी घेऊन आलेली आहे असं एक मला वाटतं. बोली केंद्रामध्ये अगदी मोठे मोठे ग्रह आहेत, रवी, मंगळ, शनी हे केंद्रात बसले. केंद्रामधले ग्रह बऱ्याचदा व्यक्तीला ते संघर्ष करावा लागतो, पण ते पुढे येतातच. ते सेल्फ याच्यावर पण येतात पुढे, असं पाहायला भेटतं. आणि पंचमस्थान आणि भाग्यस्थान हे सुद्धा खूप लोडेड झालेलं आहे. कारण पंचमेत स्वतः चंद्र उच्चीचा आहे, आणि भाग्येश सुद्धा छान आहे. भाग्येश सुद्धा तिथे उच्चीचा असून स्वराशीचा आहे, त्याच्याबरोबर शुभ ग्रह आहे. म्हणजे जातकाचं पूर्वसंचित पण खूप चांगलं आहे. त्या ह्याने पण या जातकाला या गोष्टी भेटल्यात. सध्या गोचरीने ते त्रासात आहेत हे मात्र नक्कीच, कारण केतू दरिद्रांश मध्ये आहे. आणि हा असा केतू आता सध्या सिंह राशी आणि कुंभ राशी या ह्याच्यातून राहू केतूचं भ्रमण जे चालू आहे, तर त्यामुळे जातकाने डेफिनेटली इथे काहीतरी संघर्ष केला असणार आहे. कारण इथे धनस्थानातच धूमबिंदू पण आला आहे. सो कौटुंबिक रिलेटेड किंवा मुलाच्या संदर्भात त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने काही ना काहीतरी त्रास त्यांना आलाच असेल. आणि जसं मगाशी हदनकर मॅडमनी पण सांगितलं होतं की शनी जेव्हा मेषेवरनं जाईल, सो त्यावेळेस निश्चितच कदाचित रिटायरमेंटची काही कारणामुळे घ्यावी लागेल, किंवा त्यांचं वय पण जे झालेलं आहे, सो त्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी सुद्धा तिथं त्या गोष्टी निश्चितच बोलतील. आणि तो पिरियड पण म्हणजे त्यांना पण तसा विचारात त्यांनाही वाटेल की हो आता मी यातनं बाहेर पडावा असं होईल. पण तरी पण पुढे काही ना काहीतरी कामकाज ते करत राहतील. कारण पृथ्वी तत्वाची लोक गप्प बसत नाही, ते शेवटपर्यंत काहीतरी कार्यक्षमता त्यांची चालूच राहते. थँक्यू मॅडम. छान सांगितलं, छान, थँक्यू. थँक्यू मॅम. खूप छान सांगितलं मॅडम, होय. एकदम Thank you, कळलं मॅडम. सगळं. बोला, अजून कोणाला बोलायचंय का? बघा, मग कोणाला काही बोलायचं नसेल तर बंद करूया का? मी शेअरिंग स्टॉप करू का? माधुरी मॅडमनी इतकं छान सांगितलंय, छान तुम्ही सांगितलं, आता सांगितलं सगळे म्हणजे पॉइंट झाले. हा, क्लिअर. हं, हं.
त्यांचा अभ्यास छानच आहे ना, ते नाही पण नेहमीच तुमचा पण आहे, त्यांचा आहे तसा तुमचा पण आहे. पण आणि त्या नेहमीच म्हणजे सरांच्या ह्याच्यात पण व्यवस्थित होय होय होय. आणि खरोखरच मला वाटतं खूप वर्ष अभ्यास करत असतील. नाही मॅडम, काही नाही. सरांची प्रॅक्टिस जी आहे, सर आपल्याकडनं जे करून घेतात. आणि एवढंच की म्हणजे जेव्हा पत्रिका चालू असते त्यावेळेस मला दुसरे सगळे विषय बाजूला असतात. मी कम्प्लिटली त्यात इन्व्हॉल्व होते. नाही नाही आणि मग पण छान म्हणजे जाणवतं की तुमचा अभ्यास भरपूर आहे. म्हणजे आवड होती अशी, त्याच्यामुळे खरं मग आहे ते खरं आहे असेल खरं आहे. रिफ्लेक्ट असेल रिफ्लेक्शन होत खरं असेल ते. पण चांगलं वाटतं म्हणजे शिकायला मिळतं, चांगलं वाटतं म्हणण्यापेक्षा. माधुरी मॅडमचं बोलणं पण खूप सुंदर आहे, एकदम क्लिअर. थँक्यू मॅडम. माधुरी सर्वांनी खूप मॅडम छान दुधाशी सांगितलं. कनेक्टेड असाव्यात, आणि रिलेटेड माधुरी काही. मॅडमनी सांगितलं, कुबल मॅडम, तपस्वी मॅडम जेव्हा सांगितलं ते खरंच खूप समजतं छानपैकी. सरोज मॅडम काय बोलत होत्या? मी म्हटलं मॅडम माधुरी म्हणत होत्या मॅडमचा की आणि तपस्वी बुधाचा मॅडम संबंध आहे काहीतरी छान, मला त्यामुळे वाटतं त्यांचं त्यांचं मिथून लग्न आहे ना, माधुरी मॅडम, आणि काय कुंभ राशी. नाही नाही, कुंभ लग्न आणि मिथुन राशी आहे. अच्छा, मिथून येस रास आहे. करेक्ट. हा तेच म्हंटलच, बुधाशी काहीतरी बुधाची रास आणि संबंध. संशोधक. नाही तपस्वी मॅडम पण सगळं छान छान एक्सप्लेन करतात. सांगतात. येस. हो, पण माझं कुंभ लग्न सिंह रास आहे. त्यामुळे बोलण्यामध्ये फक्त पॉइंट मध्येच बोलते. असं खूप असं नाही, मधाळ बोलणं नाही येत पण मला. अभ्यास आहे की नाही, आहे कुंभ ना. रास आहे ना, कुंभ लग्न आहे ना, मग पण मॅडम काय छान होतं की सांगतात जास्त तपस्वी मॅडम. बोलणं नाही होत, असं जास्त बोलणं नाही तपस्वी होत. मॅडम फक्त काय ऐका, सिंहरास मधाळ आहे ना. बोलणं नाही, पण तुम्ही हा, पण तुमचे जे अभ्यास आहे तो छान आहे. छान सांगतात. येस. कळलं ना? हो हो. हो. असं तपस्वी बघा काही नाही. मॅडमचा मोजकं आवाज सुद्धा रिफ्लेक्ट होतो. म्हणजे मी ते एक म्हणजे हो. आवाजावरनं असं गेस करत असते, एक उत्सुकता म्हणून, हो, की त्यांचा अभ्यासू हे दिसते. ती कुंभ रिफ्लेक्ट होते मॅडम तुमची. पण हो. सिंहचं ह्याच्यामध्ये जे एक असतं उगाच जास्त नाही, एक लिमिट नाही, मध्येच असतात त्या. हा तेच होतं की हा. पॉइंट फक्त आहेत ना तेवढंच हे होतात, म्हणजे फक्त असं खूप त्याच्यावर विश्लेषण वगैरे असं नाही हे होत. पण क्लिअर असं होतं काही. ना, ह्याला किती महत्व आहे. हो हो मॅडम हो मी हो बोलू का? बोला, माझं बोला. सिंह हो हो लग्न आहे आणि कुंभ रास आहे आणि हो, बुध तेच. माझं बिघडलेलं आहे, त्यामुळे मला नीट असं बोलताच येत नाही. नाही, बोलता नाही असं नाही नका म्हणू, काही येत नाही. नाही नाही पत्रिका नाही काही सांगू ना, आपण नाही ठरवायचं ना, आपण नाही. ठरवलं की माझं म्हणजे ठरलं मुद्दे आहे. असे पटापट मांडता येत नाहीत मुद्दे, असं मला म्हणायचं. नाही. सगळे हे बघा, सरांचे जे स्टुडंट आहेत ना, जवळजवळ मला हो तर वाटतं सगळे तयार आहेत. हो, आता रवी बुध आहे, कारण बुधाच्या मिथुनेचेच आहे, त्यामुळे तिथे थोडस तो पण आहे. म्हणजे शुक्र आहे स्वराशीचा आणि रवी बुध हे 3 ग्रहांनी पत्रिकाचे सर म्हणतात ना पॉझिटिव्ह पॉइंट कुठले, तर हे हो, 3 आहेत. बरोबर. आणि लग्न आणि रास आहे ते आहेच, म्हणजे त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही. प्रत्येकाच्या याच्यात काही ना काहीतरी गुण काही आहे, आहे. त्याच्याशिवाय आपण ह्या म्हणजे शास्त्राकडे वळलो नाही. काही ना काहीतरी आहे प्रत्येकाकडे, तेव्हाच वळतो ना माणूस. आणि खरंच या कौसल्य शास्त्रामुळे मॅडम, एक समाधानी वृत्ती कौसल्य जी आहे ना आपल्याकडे नक्कीच येते, की येते. आहे त्यात समाधान आहे आणि आपल्या नशिबात काय आहे हे आपण थोडंफार का होईना, आणि आता सरांमुळे तर खूप जाणतोय ह्या आणि सगळ्या जरा शास्त्र. दोष देणं कमी होतं मॅडम, मेन हो म्हणजे हो काय हो, झालं की नक्कीच आपण होतं. चक्क म्हणते नाही, काहीतरी निगेटिव्ह वागलं तर कोणाला दोष चक्क द्यायचा, असतात. आपलं नशीब आपण घेऊन आलेलो आहोत, ते आपल्याला संपवायचं आहे. ह्याच याच्यामध्ये सगळे भोग ह्याच्यात संपून आपल्याला पुढच्या जन्मात चांगलं, म्हणजे परत खरंच हे माझं तर हे म्हणणं आहे की आत्ता जे काय शिकलो नाही ते पुढच्या जन्मी नक्कीच आपल्याला उपयोगात यावं, आणि ते ज्योतिष पूर्ण करण्यासाठी पुढचा जन्म नक्कीच मिळावा. माझी तर खूप इच्छा आहे, कारण इतकं ज्ञान आणि हे अगाध आहे ना, एकत्र ते नाहीच आणि होणार, एक कुठे खूप शक्य घ्यावे. नाही. आणि आपण खूप उशिरा याच्यात वळलो, उशिरा म्हणजे वयाच्या खूप उशिरा आपण इकडे वळलो. पण म्हणजे आपले ते ग्रह जसे ऍक्टिव्हेट झाले, हो, तसे झाले, तशा आल्या, जशा आल्या तशा आपण इकडे वळलो. तोही आहेच आहे.
पॉइंट. मॅडम तुमचं लग्न हे कुंभ आहे ना, आणि तुमचं शुक्र जो चतुर्थेस तो पण चतुर्थात आहे. सो समाधानी चतुर्थात आहे. ती हे पण चतुर्थात दाखले. आहे. अदरवाईज आहे. हो, सिंह म्हणजे कुणी सिंह फिमेल असेल तर राग मानू नये, पण नाही ना. त्याशिवाय ही समाधानी वृत्ती येऊच शकत नाही. आणि नाही. अर्थात तुमचा आयुष्याचा अनुभव पण आहे, तो बऱ्याचदा तुमच्या बोलण्यात मी अनुभवते तो. म्हणजे ते खरोखरच नाही. आहे, म्हणजे अगदी बोललात ते नाही. खरोखरच बरोबर आहे ते. अनुभव खूप आहे. कारण काय पण मॅडम माझं गणित सिंह असे लग्न आहे आहे ना, की तर मी सगळ्यात समाधानी आहे. खरं हो. सांगते. चांगलं आहे, मॅडम छान आणि मला नावसर जशी मॅडम तुम्ही आहे ना. मगाशी पण बोललात की मला काही ते असं ते काही नाही, ते सगळेजण आपले आपले मुद्दे व्यवस्थित मांडतायत. येस. हो कोणी नाही, कमी सिंह कोणी राज जास्त जरी असली हो तरी आहे, कुटुंबाशी पण सगळे आहे ना. छान मांडतायत. कळलं, कारण मी कुटुंबाशी काय तुमची आहे, कमी करण्याची तत्वानी गरज आहे. नाही. माझं हॅलो एक मिनिट, एक मिनिट. माझं सिंह लग्न आहे आणि त्याच्यातच सिंहामध्येच केतू बसला आणि केतूची महादशा सुरू झाल्यावरच मी ह्याच्याकडे वळले लगेच. मग परफेक्ट आहे ना मॅडम, परफेक्ट आहे ना. हो. म्हणजे हो, मी आपण ते केलं सगळेजण माझ्या आज पद्धतीने. हो, आहे आपण ना. सगळेजण इथे एकत्र आहोत ना, तर हो. भलेही आपल्या सगळ्यांच्या राशी, चंद्रराशी वेगळ्या असतील, पण आपल्या हो, पण प्रत्येकामध्ये असे काही घटक आहेत की त्याच्यामुळे आहेत, आपण हे आहेत. शास्त्र शिकतोय. आणि हो. आपण इथे सरांच्या, आणि ते पण सरांच्या अंडर शिकतोय, त्यामध्ये निश्चितच आपल्या प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये खूप स्ट्रॉंग योग आहेत असं काही मी ना म्हणेन. काहीतरी योग आहे. केतूचा आहेच निश्चितच. आहे. म्हणजे या ज्योतिषाकडे वळण्याला केतू पण कारणीभूत आहे. नेपच्यून पण कारणीभूत आहे थोडासा. आणि एक सगळ्यांची सांगू ना का? कनेक्टिव्हिटी म्हणजे एवढे जे आपण आहोत ना, जे विद्यार्थी हो, 100 जे काही असतील ते हो, जे कुठे ना आहेत ते कुठे कनेक्टिव्हिटी आहे, त्यामुळेच आहे. आपण एकत्र आहोत. हे अदरवाईज आपण सगळे एकत्र आलो एकत्र नसतो. सरांकडे आलो, याला पण काहीतरी योग आहेच ना. हो, बरोबर. उशिरा आहे, कोणी लवकर आले, कोणी आहे लवकर त्याच्या उशिरा नशिबाने पण आले. आहे, कनेक्टिव्हिटी असल्याशिवाय कोणी एकत्र येऊ शकत नाही, हे पण तेवढंच निश्चित आहे. आहे. आणि मगाशी हॅलो तपस्वी मॅडम म्हणाल्या जसं की चतुर्थात त्यांचे याच असल्यामुळे माझी समाधानी वृत्ती. आणि हे शास्त्राचं एक हे गमक आहे की आपल्याला जेव्हा नक्कीच कळतं आहे, की नाही नाही नक्कीच बाबा आहे. हे आपले ग्रह असं आहे, तर जाऊ देत, लेट्स गो म्हणून आपण ते सोडतो. हो. ही जी वृत्ती आपल्याकडे आली ना, ही आपल्या शास्त्रामुळे आणि शास्त्रामुळेच आलेली, सरांच्या शास्त्रामुळेच आलेली आहे. शास्त्रामुळे आणि थोडंसं काहीतरी आपल्याला कळायला, थोडं थोडं दीक्षित कळायला सर लागलं काहीतरी म्हणून. बोलतायत, त्यांना बोलायचं वाटतं. दीक्षित सर. मॅडम हॅलो हॅलो असं वाटलं आपल्याला देवारे सर गुरुतुल्य व्यक्तिमत्व लाभलं, म्हणजे सगळ्यांचे गुरु चांगलेच आपल्या विद्यार्थ्यांचे, हेच मला जाणवतंय. नक्कीच, अगदी नक्कीच, बरोबर आहे. हो, गुरु चांगला बरोबर आहे सर. असा सरांच्या आतुरता. सानिध्यात आल्यावर सगळं होतं व्यवस्थित. हॅलो हॅलो खूप आभार. बोला, हॅलो कोणाला बोलायचं? बोला बोला. हा येतोय दीक्षित का सर आवाज मॅडम? बोलतायत. हा, येतोय येतोय. हा, घोडके सर बोला, येतोय. हो, मी एक तर मकर राशी आहे, ती शनीची आहे. ओके. त्याच्यामध्ये मंगळ उच्चीचा झालाय. अरे वा. चतुर्थ स्थानामध्ये शनी आहे. अच्छा, आपलं सांगताय, मंगळाच्या मला वाटलं राशीमध्ये. तुमचं सांग. हा, ठीक आहे ठीक आहे, बोला बोला. लावू का हा मग पत्रिका? तर- पत्रिका लावायची आहे का? नाही, हॅलो. पत्रिका आहे मी केलेली, हा, मी ठीक आहे. सांगतोय फक्त. बोला हा अच्छा, बोला बोला. हा चतुर्थामध्ये शनी आलाय ओके. आणि शिवाय एक सिव्हिल इंजिनियर आहे. हम्म, मंगळ भूमीचा कारक आहे. शनी जुन्या वास्तू वगैरे देतो. हम्म. ते एखाद्या रिडेव्हलपमेंटचे त्यांचं फर्म वगैरे असू शकतं, किंवा ते दुसऱ्याच्या नावावर काहीतरी करून रिडेव्हलपमेंट वगैरे करत असणार आहे. आणि हा त्यांचा सगळ्यात चांगला मोठा बिझनेस असू शकतो, कारण बुध उच्चीच आहे, शुक्र उच्चीच आहे, आणि जुन्या घरांना नवीन मॉडिफिकेशन करून ते चांगल्या किमतीला विकू शकतात. त्याच्यातून त्यांना बेनिफिट मिळू शकतो, असं माझं मत आहे. बघा, ओके, काय हरकत नाही ना, चांगलं सांगितलं. एक वेगळा अँगल दाखवला आम्हाला. थँक्यू. आणि एक मी सांगू का, की आपली राशी कोणतीही असू दे, आपलं लग्न कोणतंही असू दे, पण जेव्हा आपण सगळेजण ज्योतिष करतो, तर त्या केसमध्ये आपण उपासना पण, आपल्यापैकी प्रत्येक जण काही ना काहीतरी उपासना निश्चितच करत असणार आहे. आणि हो ती हो, उपासना ते जेव्हा आपण नक्कीच आहे. करतो, उपासना हो, महत्वाचीच आहे. तर ती उपासना करत असताना जेव्हा आपण कम्प्लिटली सरेंडर होतो ना, तर मला असं वाटतं ज्यांनी ते ग्रह, तारे, नक्षत्र, राशी क्रिएट केले, तर त्यास जेव्हा त्या विधात्याला आपण तिथे सरेंडर होतो ना, तेव्हा
तिथं मला वाटतं की आपल्या सगळ्यांच्या ग्रह राशी त्या सगळ्या खूप पॉझिटिव्हली काम करतात असं निश्चितच मला वाटतं. त्यामुळे तिथं विश्वास ठेवून आपण आपलं काम करत राहिलं ना, मग कुठलीही राशी असू दे, कुठलीही ग्रह कसाही असू दे, ही मदत मिळते आपल्याला. खरोखरच. हो किंवा मॅडम, बरोबर आहे. बरोबर आहे. आणि आपलं कर्म पण व्यवस्थित ठेवायचं म्हणजे सगळं व्यवस्थित होतं. हा ते तर आहेच, नो डाऊट. कर्म आणि नवग्रह त्यांचं स्तोत्र हेच आपल्याला तरतायत. हो, नवग्रह स्तोत्र पण खूप ऍक्ट करतो. खूप छान तेच म्हणजे त्याच्या रिलेटेड. हो हो. आणि माझा आता स्वामींवरती आहे त्यामुळे स्वामींचा पाठिंबा. विष्णू सहस्रनामाला ध- सुद्धा खूप महत्व दिलंय. होय. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. फार छान तुमचं आता सगळं जमलेलं आहे. असेच तुम्ही सगळं एकमेकाला सहकार्य करा आणि अतिशय चांगल्यापैकी ज्ञान एकमेकांमध्ये तुम्ही वाटत आहात. जर आणि कसं तुम्हाला असं की काय बोलायचं तर प्रत्येकाचं बोला. ऐकून घेणं नाही नाही नाही, मी ऐका. कसं आता मी एवढा वेळ ऐकतोय, तर कम्युनिकेशन जे असतं ना की एकमेकाचं तुम्ही ऐकून घेता, ह्याला फार महत्व आहे. होय सर. जेव्हा कधी कधी एखादी व्यक्ती मीच सगळं काय, तर तसं नाही. आता सगळ्यांना मुभा आहे, सगळ्यांना सोय आहे की त्यांनी बोलावं, त्यांचे विचार मांडावे. आपला वर्ग असाच असतो. होय सर. कारण आता तुम्ही उच्च शिक्षित आहात, त्याच्यामध्ये तुमचा व्ह्यू जाणून घेणं पण फार महत्वाचं आहे. उद्या समजा तुम्हाला बोलू दिलं नाही, तर मग तिथे तो एक प्रकारे मला असं वाटतं अन्याय होईल. कारण एखाद्या माहितीगार माणसाकडून जर काही दोन शब्द निघाले, ते निश्चितच त्याच्यातून काहीतरी उत्पन्न होईल असं माझी भूमिका असते. म्हणून मी सगळ्यांना सांगतो की तुम्ही बोला, तुमचे विचार मांडा. ऍटलिस्ट जे ऐकतील त्यांना तरी त्याच्यातून काहीतरी बोध मिळेल, असा हा प्रयत्न आहे आपला. होय सर. आणि प्रत्येकाकडे पर्सनल नॉलेज तर आहे, काही प्रश्नच नाही. काही सगळे काही बुद्धू आहेत असं नाही. आपण काही प्राथमिक मध्ये नाही आहोत, आपण सगळे उच्च शिक्षित आहेत. म्हणजे अबकडं नाही आहोत आपण, पुढे XYZ पण झालेलो आहोत सगळे पुढे. सर सगळ्यांना हा नाही, आणि चांगले आपण किती किती विषय शिकतो, किती विषय शिकतो आपण, अनलिमिटेड. मग मला असं वाटतं कधी कधी की एवढे विषय ह्या ह्याच्यामध्ये आपण चालू केल्यात आणि प्रत्येक जण त्याच्यामध्ये हुशारी आहे त्यांच्या अंगी, ते हुशार झालेले आहेत. हुशार होण्यासाठी आपला कार्यक्रम आहे, नाही तर कशाला इन्स्टिट्यूट खोलायचं. तुम्ही रोज असं आहे. आम्हाला ज्ञानाचा अभिषेक घालताय ना, मग हुशार होणार. आता काल गुढीपाडवा होता, 3:30 मुहूर्तामधला. अक्षय तृतीया आहे, कोणी काय शिकवा. अक्षय तृतीयाचं मला ना मोठं हे वाटतं की लोकांनी मोठी मोठी पंचांग लिहिलेत, पण कधी अक्षय तृतीयाचं वर्णन दिलं नाही. नाही, आणि आज तुम्ही ते शर्मांचं पण सांगितलं, ते पण आजच दिलंय ना ते. किती छान आहे मॅडम. शनी आणि गुरुचं जे 60 वर्षांनी एकत्र येतात, त्याचे संवत्सर आहेत ते. हो हो. किती मोलाचं आहे माहिती. मी म्हटलं पण की असं कुठे वाचायला सुद्धा नाही मिळत सर. नाही मॅडम, म्हणून मी चांगलीच पोस्ट टाकतो. मी कधी अशी उलट फालतूगिरी काहीतरी त्याबद्दल टाकतच नाही. प्रश्नच नाही, पण लगेच वाचल्यावर आपल्या मनात येतं ना की हे आपल्याला कुठेच नाही वाचायला मिळत. सर ते गुरु शनीचं तर तुम्ही दिलंच 60 वर्षाचं, आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून बोनस म्हणून चीन मध्ये पण काय होतं हे पण तुम्ही सांगितलं. ते बोनस मध्ये तुम्ही सर आम्हाला दिलंय. खूप छान होतं ते. आणि समजा उद्या मी ठेवून काय करणार, मला काहीच होणार नाही फायदा. त्यापेक्षा तुम्ही उच्च शिक्षित व्हाल. संवत्सराची नावं आणि त्यांचं काय फल देईल एवढंच माहिती, पण ते का निर्माण झालं, कसं निर्माण झालं, आज तुम्ही भूमिका मांडू शकता ना मॅडम, पुढे गेलात तर. हो हो, तुम्ही भूमिका मांडू शकता, तुमच्याकडे साहित्य आहे. आहे सर, नक्कीच. हाच आनंद आहे, त्याच्या पलीकडे काय आहे. नाही मध्ये मांदीचं गुलीक हे इतकं म्हणजे तुम्ही दिलेलं आहे ना. येस छान आहे. हो सर, सगळं हरकत नाही. सगळ्यांना शुभेच्छा, हार्दिक धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल. आणि असं येत राहा.